नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो। 2025 हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय, परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा। राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर Amazon प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता। मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील। त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे। आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतोय त्यावर संपर्क साधा, आपल्याला ती घरपोच मिळेल। चला आपण पाहूया 2025चं राशी भविष्य। राशीचं राशी भविष्य 2025 कुंभ राशीला कसं जाईल। 7.5 चालू आहे, अजून काही संपलेली नाही, अजून 2-2.5 वर्ष ती आहे। त्यामुळे कामामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक चांगला काळ राहील असं जे तुम्हाला वाटतं ते थोडंसं राहणार नाही। यामध्ये शनी महाराज आहे ते प्रथम भावात आहे। शनीच्या पहिल्या भावातलं गोचर चांगलं नसतं, परंतु आपल्या राशीमध्ये असण्याच्या कारणानं ते फारसं मोठं नुकसान होऊ देणार नाही, कारण तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे। मोठी स्वास्थ्य संबंधित समस्या निर्माण होणार नाही, पण पायाचे त्रास होऊ शकतात। त्यानंतर शनीचं जे गोचर आहे ते तसं जरी चांगलं मान जात नसलं तरीसुद्धा तुम्हाला कोर्ट कचेरी, कटकटी, भांडणं, तणणं यापासून निश्चितच लांब राहायचं आहे। पायाचे त्रास, त्याच्यानंतर वाताचे त्रास, त्याच्यानंतर हाडांचे त्रास हे या 2025मध्ये कुंभ राशींच्या मंडळींना होऊ शकतात। त्याचबरोबर व्यायाम करताना जीव तोडून व्यायाम करू नका, शांतपणाने व्यायाम करत राहा। विवाह इच्छुक मंडळींचे विवाह ठरण्यासाठी हा काही अनुकूल कालावधी नाही। एखादा विवाह ठरून तुटणे अशा प्रकारच्या घटना जरी घडल्या तरी डोकं शांत ठेवा, कारण जे होतं ते चांगल्यासाठी होतं। शनी महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाहीत, ते तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देत असतात। त्यामुळे जे वाईट होणार ते चांगल्यासाठीच होणार। बृहस्पती हे तुमच्या पंचमभावामध्ये गोचर करणार आहेत, त्यामुळं ही स्थिती चांगली असेल। संततीच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले लाभ मिळतील। त्याचबरोबर तुमच्या स्वास्थ्याबरोबर तुमच्या कुटुंबाबद्दल प्रेम एकी ही मात्र बऱ्यापैकी नांदणार आहे। ठीक आहे की कौटुंबिक जीवनामध्ये तुमची पत्नी, पती, मुलं, बाळं यांच्या बाबतीत प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचे भाऊ, तुमचे भाऊबंध यांच्यामध्ये कारण नसताना दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रॉपर्टी बाबतीत काही जर मॅटर असतील तर ते गोड बोलून शांतपणाने संपवायचा विषय करा, नाहीतर विनाकारण कोर्ट कचेरीची पावलं आपल्याला टाकावी लागतील। हे वर्ष ॲव्हरेज आहे, फार छान आहे असं नाही, फार वाईट आहे असं नाही, कधी चांगलं, कधी कधी खुशी, कधी गम अशा प्रकारचं वातावरण राहील। शिक्षणाच्या बाबतीमध्ये बृहस्पती जो चतुर्थ भावात आहे, जो तुमच्या दशम आणि द्वादश भावाला पाहिल, अशा स्थितीमध्ये शिक्षणामध्ये तुमचं चांगलं राहील, परंतु किरकोळ अडथळे होऊ शकतात। म्हणजे परीक्षेच्या वेळी आजारी पडणे वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात। तुम्हाला जर लांब परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर निश्चित जाऊ शकता, कारण हा काळ तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून या ना त्या कारणाने लांब ठेवू शकतो। 2025च्या कुंभराशींच्या मंडळींच्या बाबतीमध्ये शैक्षणिक प्रगती ही यथातथाच असेल, मनासारखी प्रगती होणार नाही, परंतु तुम्हाला नोकरीसाठी ज्या परीक्षा द्यायच्या असतात त्या तुम्ही देऊ शकता, पण त्यामध्ये तुमचं परीक्षा देऊन यश येऊन सुद्धा ती स्थिती अडकली आहे अशी तुम्हाला जाणवू शकते। प्रेम जीवनामध्ये सोसो राहील, फार काही अशा गोष्टी घडणार नाहीत की ज्यामुळं त्रासही होईल, ज्यामुळं काही वाईटही होईल। संचयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जेवढा जास्ती संचय करता येईल तेवढा संचय करा, कारण आर्थिकदृष्ट्या तसं हे वर्ष त्रासाचं जाणार आहे। कारण नसताना कुठल्या तरी व्यक्तीकडून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते। जे OTP BTP येतात, हल्ली जे ऑनलाईन फ्रॉड होतात, तशा प्रकारच्या फ्रॉडपासून सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायला हवी। कुंभराशींच्या मंडळींना यावर्षी धार्मिक प्रवास मात्र चांगले होते, त्यामुळं कुठेही धार्मिक स्थळी म्हणजे अगदी तुम्ही तुमची चारधामची यात्रा असेल, काशी विश्वेश्वर भगवंताचं दर्शन असेल, किंवा कुठे तुम्हाला जायचं असेल शिवशंकराच्या स्थानामध्ये, तर श्री शिवशंकर आपल्यावरती अखंड कृपा यावर्षी नक्की करतील आणि धार्मिक प्रवासांमुळे आत्मिक आनंद हा तुम्हाला नक्कीच मिळेल। एकंदरीत पाहिलं तर आरोग्यदृष्ट्या तुम्हाला सांगितलं आहे कुठली काळजी घ्यायची, कौटुंबिक आणि प्रेम जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये काय होणार हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे।
नाकापेक्षा मोती जड मात्र यावर्षी करू नका, कारण अचानक काही तुम्हाला घ्यायची वेळ आली तर हे विक ते विक आणि सगळं विकून एखादी आपण प्रॉपर्टी घेतो आणि नंतर कळतं की त्याच्यामध्ये काही कटकटी निर्माण झाले. त्यामुळे कोणतीही प्रॉपर्टी घ्यायची असेल ना, तर तुम्हाला खरं सांगू का, बँकेचं कर्ज सरळ सरळ काढा. हे ते विकून त्याच्यामध्ये पैसे लावण्यापेक्षा बँकच सगळं व्यवस्थित बघेल आणि त्या प्रॉपर्टीत तुम्हाला घ्यायला अडचण आहे की नाही हे कळून जाईल. तुमचे मित्र तुम्हाला निश्चित मदत करतील, आर्थिकदृष्ट्याही मदत करतील, मानसिकदृष्ट्याही ते तुमच्या मागं खंबीर उभे राहतील. पण भाऊबंदकी मात्र थोडीशी त्रासाची जाऊ शकते. ते तुमच्या विरोधात जाऊ शकतात, तुम्हाला ते त्रास देऊ शकतात. हे वर्ष तुम्ही राजकीय असाल तर थोडं कटकटीचं जाईल. फार घरातल्या माणसाकडनंच तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण यश मात्र येऊ शकतं. खूप लढून भांडून तुम्हाला यावर्षी राजकारणामध्ये यश येऊ शकतं. नोकरीमध्ये देखील तुमच्या बदल होऊ शकतात. नोकरीमध्ये देखील सुद्धा तुमचं वर्चस्व हे मोडीत काढण्याचा प्रयत्न तुमच्या वरिष्ठांकडनं होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या भावावर वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत राहूचा प्रभाव राहील आणि तसंच मार्चपासून पुढील काळात तो शनीचा प्रभाव राहील. यामुळं तुम्हाला असे संकेत देण्यात येतात की शक्यतो भांडणापासून, संशयापासून, कटकटापासून, लोकांना उलटं बोलण्यापासून, अंगावर धावून जाणे या गोष्टींपासून आपल्याला सावध राहायचं आहे. झटपट श्रीमंती निर्माण देणारे जे उपाय असतात, ते शेअर्स असतील, उसने पैसे देणे असेल, उसने पैसे घेणे असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, त्याच्यानंतर तुमचं फॉरेक्स असेल, या भानगडीत न पडलेलं बरं. हा वर्ष तुम्हाला आनंदाचं जावं यासाठी श्री शनी महाराजांची उपासना करा. फार त्रास वाटत असेल तर काही काळे उडीद हातामध्ये तेलामध्ये ओले करून घ्या आणि उजाड मारणावर जोरात आपटा. त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे उडीद नियमित टाका. त्याचबरोबर ऐश्वर्य हा आपला जो स्प्रे आहे तो घरामध्ये नियमित स्प्रे करा. तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल. दर्शक हो, मेषपासून मीनेपर्यंत सर्व राशींचं 2025चं राशी भविष्य आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर टाकलं आहे. ते तुम्ही जरूर पहा. तुम्हाला यावर्षी सांगितलेलं भविष्य खरं ठरतं का हे मला जरूर कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.